नाशिकमधली काय परिस्थिती आहे ती सुद्धा आपण पाहणार आहोत। धरण क्षेत्रामध्ये सध्या पावसाची संततधार सुरू आहे। 2 दिवसात पाणीसाठा 3% वाढलाय। जिल्ह्यातील एकूण पाणीसाठा 21.98% पोहोचलेला आहे। नाशिकमधल्या धरण क्षेत्रामध्ये सध्या पावसाची संततधार सुरू आहे। सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सागर, दिलासादायक बाब म्हणावी लागेल, धरण क्षेत्रामध्ये सध्या पाऊस पडतोय, संततधार सुरू आहे आणि त्यामुळे 3% पाणीसाठा वाढलाय। नक्कीच खरं तर 2 दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे आणि याचा परिणाम जाणवू लागलेला आहे। धरण क्षेत्रातल्या पाणीसाठ्यामध्ये वाढ होताना पाहायला मिळते। नाशिक जिल्ह्यातील जे 28 धरण प्रकल्प आहेत यामध्ये हळूहळू संततधार पावसामुळे यात वाढ होत आहे। तब्बल 3% पाणीसाठ्यामध्ये वाढ होताना पाहायला मिळते। खरं तर आपण काही दिवसांपूर्वीच बघितलेलं होतं की नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊस येत नसल्यामुळे अनेक धरणं कोरडे झालेले होते। तर गंगापूर धरण जे आहे ते नाशिकला पाणी पुरवठा करतं ते देखील 30%पेक्षा खाली आलेलं होतं आणि संपूर्ण जे नाशिक जिल्ह्यातील धरणाचा विचार केला तर ते 18%पेक्षाही जास्त आलेलं होतं। मात्र आता पाऊस 2 दिवसापासून सुरू आहे, यामुळे दिलासा नाशिककरांना मिळताना पाहायला मिळतोय। 3% पाणीसाठा जो आहे तो धरण क्षेत्रामध्ये वाढताना पाहायला मिळतोय। मात्र अजून देखील मुसळधार पावसाची प्रतीक्षा जी आहे ती नाशिककरांना आहे, कारण अवघे 3% पाणीसाठा जो वाढल्याचा आपल्याला पाहायला मिळतोय। जर पाऊस सुरू राहिला तर दिलासा मिळेल। धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडला तर पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढेल आणि जे नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये जे 1 दिवसाची पाणी कपात केलेली आहे ती टळेल। यामुळे नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाची आता सध्या प्रतीक्षा होत असताना मात्र 2 दिवस झालेत पावसाची जी आहे संततधार सुरू होताना पाहायला मिळते। धन्यवाद सागर, दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।